त्याचप्रमाणे हे ओलं खोबरे दोनची ट्रिक मी तुम्हाला सांगते. आठवड्याचा काळा मसाला मी बनवून ठेवतो, तर तो कसा बनवतो आजच्या रेसिपीबरोबर ते मी तुम्हाला सांगते. बघा, एक 10-15 कांदे भाजून ते कढईमध्ये परतून घेतलेत आणि त्याचप्रमाणे हे ओलं खोबरे 2 नारळाचं ओलं खोबरे, ही हिरवी मिरची आहे आणि हा सगळा मसाला आहे. नंतर हा हे तांदूळ आहे, ही बाजरी भाजली आणि ही डाळ आहे आणि ह्या डाळ आहेत आपल्या फुटाण्याच्या. आता हे सर्व दळून मिक्स करून परतून एका डब्यामध्ये भरून ठेवायचं. म्हणजे आठवड्याला ते काय होतं, जेंट्स माणसं अचानक मटण किंवा मासे काही पण घेऊन येतात, मग आपल्याला स्वयंपाकाला खूप उशीर होतो किंवा आपला स्वयंपाक झालेला पण असतो आणि मग आपला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो, मग चिडचिड होते. त्यामुळे मग मी काळा मसाला मी असा बनवून ठेवतो एक डब्बा भरून. कुणी कसली भाजी आणली तर पटकन भाजी तयार होते. या ठिकाणी बघा, आता मसाला वाटून झाला आपला. ही डाळ वाटून घेतली आणि बाकीचा हा खोबऱ्याचा आहे, मग खोबरं आहे ते वाटलेलं. आणि आता एक कढई ठेवली, त्यामध्ये आपण आता मसाला परतून घेऊ. हे बघा, वाटायचं काम चालूच आहे. आता हे आपल्यात घरी जे मसाले बनवलेले असतात, कांदा लसूण मसाला, दुसरा आपला किचन किंग मसाला, किंवा आपण जे घरी काळे मसाले बनवलेले असतात 1-2 प्रकारचे, ते टाकायचे. थोडीशी हळद टाकायची आणि हा सगळा मसाला जो आहे का तो कढईमध्ये परतून ठेवायचा. आणि परतायला टाकायच्या वेळेस काय करायचं, आपल्याला जेवढं प्रमाण आहे का मसाल्याच्या प्रमाणे तेवढंच मसाला घ्यायचा, जास्त वगैरे घ्यायचा नाही, कारण आपण त्यामध्ये मिरची घातलेली असते. आणि या पद्धतीने तुम्ही मसाला बनवून पहा, नक्की बघा तुमची भाजी किती छान होईल. मला कमेंट करून नक्की सांगा तुमचं काम पण किती हलकं होतं आहे आणि तुम्ही या पद्धतीने मसाला बनवून ठेवला का पण. आणि कांदा वगैरे जरी आपण परतून सगळं ठेवलं फ्रीजमध्ये, 1-8 दिवस छानपैकी पुरतं. बाकीचं पण तसं आपण फ्रीजमध्ये बाकीचं सगळं करून ठेवतो. आता या पद्धतीने काळा मसाला बनवून ठेवायचा, शेंगदाण्याचं कूट करून ठेवायचा, हिरवी मिरची कट करून ठेवायची, म्हणजे लसूण हिरवी मिरची एका बॉक्समध्ये ठेवायची. आता तुम्हाला मी याची सोपी भाजी बनवून दाखवते. आपण तुम्हाला दाखवलं तर मी मासे आम्ही फ्राय केलेत. आता हा मसाला बनवला आहे. एकीकडून मासे परतायचं काम चालू आहे आणि एकीकडे हा बघा कढई भरून आपला मसाला परतून झाला आहे. तर आता खाली जे ठेवलेली का पावडर प्लेटमध्ये, तो टिक्का मसाला आहे याचा. फिश फ्रायला आपण टिक्का मसाला वापरतो ना, तो मसाला आहे. तो पनीरला पण वापरतात आणि याला पण वापरतात. आता मी त्याच कढईमधून सगळे मासे काढून घेऊन त्यामध्ये थोडासा मसाला टाकला विकतचा, म्हणजे ज्याला जशी टेस्ट आवडती तसं. बघा, आता आपल्याला किती माणसांची भाजी बनवायची त्या पद्धतीने मी मसाला टाकताय, तर तेवढी कढई तेवढी भरूनच मला भाजी बनवायची. आता मसाला आपण अंदाजे टाकणार, नंतर त्याच्यात ते पीस पडणार आहेत माशाचे. बस आता मी एवढीच भाजी बनवणार मसाल्याची. पहा, आपला कढईमध्ये मसाला सगळा तसाच शिल्लक आहे. आपण त्याच्यात डाळ, फुटाणे डाळ, बाजरी थोडंसं ते सगळं घातलेलं आहे, त्यामुळे मसाल्याची टेस्ट एकदम छान येते. जसं आपण तंदुरीच्या मटणाला बनवतो का तशी येते एकदम टेस्ट त्याची. तर या पद्धतीने बघा, आता तो मसाला मी परतून घेतला आहे. आता त्यामध्ये मसाल्याचं पाणी टाकून मग त्याला उकळी येऊ द्यायची आणि मग त्यामध्ये मासे सोडून द्यायचे. आता आपल्याला घट्ट पातळ जसं पाहिजे तसं आपण त्यामध्ये बनवू शकतो. यामध्ये काहीच टाकायची गरज नाही ना, आपल्याला एसूर टाकायचा ना काही टाकायचं. आपण यामध्ये ऑलरेडी सगळा मसाला घातलेला असतो. आता बघा, या पद्धतीने भाजी किती छान उकळी आली. आता यामध्ये मी ती माशाचे फ्राय केलेले पीस आहेत ते सोडणार आहे. तर माशाचे पीस तुम्ही कसे फ्राय करता, मी याला धणे पावडर, हळद आणि मीठ असं एवढं टाकून फ्राय केलेले आहे. तर शिजून घ्यायचे अगोदर आणि नंतर भाजीमध्ये टाकायचे. आणि एखाद्या वेळेस काय करायचं, थोडा कमी परतायचा मासा, पण ह्या सगळं मिश्रण लावून परतून घ्यायचं थोडासा आणि भाजीमध्ये थोडंसं शिजू द्यायचं. मग भाजीमध्ये शिजल्यामुळे काय होतं, त्याला अर्क एकदम उतरतो त्याचा. आणि असे परतल्यामुळे माशाला तेल पण खूप सुटतं. कोंबडीचं मटण आणि मासे याला तेल जास्त सुटतं, तसं जे बोकडचं मटण असतं का त्याला तेल कमी सुटतं. त्यामुळे त्या अंदाजेच आपण त्यामध्ये तेल टाकायचं फोडणीला. तर या पद्धतीने बघा आपली भाजी आता तयार झाली. किती वेळ लागला भाजीला. आता मी आता तव्यावर करणार आहे, फ्राय करणार आहे. ते तुम्हाला टिक्का करून दाखवते मी. याचा मासे फ्राय कसे करायचे. आपण जर घरीच छान बनवून दिलं, पटकन चिडचिड न केलं, तर माणसं पण बाहेर जेवायला जात नाही आणि आपलं पण काम सोपं होतं. भाजी जर चांगली झाली नाही तर, कारण मटण खाणाऱ्या माणसाला, मासे खाणाऱ्या माणसाला ती वेगळीच लहर असते का, ती खायचं म्हणजे खायचंच आणि टेस्टीच झालं पाहिजे ते. त्यामुळे मग आता माझ्याकडं पण माझी पण खूप चिडचिड व्हायची पहिली, कारण यांना कसं आमच्या गावात संध्याकाळी मासे मिळतात आणि मग ते संध्याकाळी आणायचे. आणि मग कधी कधी स्वयंपाक झालेला पण असायचा आणि कधी कधी कंटाळा पण यायचा दिवसभर. आता काही खाणारे असते, काही नाही खाणारे असते, डबल स्वयंपाक होतो, कंबाईन फॅमिली आमची. त्यामुळे मग मला खूप असं इरिटेट व्हायचं, चिडचिड व्हायची. मग त्यानंतर मग मी सोपी आयडिया शोधून काढली. त्यामुळे काय होतं, मग मला पण त्रास होत नाही आणि त्यांच्या आवडीचं ते खाऊ पण शकतात. तर या पद्धतीने बघा आता हे फ्राय झालं एकदम. आणि तुम्हाला जर माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सांगा.
मी स्टिचिंगचे पण व्हिडिओ टाकते, पण सध्या वेळ मिळत नाही, शेतातले कामं पण चालू येतं आणि मग आपण शिलाईच नुसतं घेऊन बसू शकत नाही. म्हणून मग मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी 1-2 कस्टमरचे ब्लाऊज ठेवलेले चांगले. कारण आता किती जरी केलं तरी दिवसभर आपण ते शिलाई काम घेऊन बसू शकत नाही, कारण कंबाईन फॅमिली आहे, शेती आहे, त्यामुळे मला हे पण कामं भरपूर असतात. म्हणून 6 महिने झाले मग मला सुचतच नव्हतं नेमकं मी व्हिडिओ काय टाकू. म्हणून मी आता म्हटलं चला आपलं जे डेली रुटीन आहे तेच तुमच्यासोबत शेअर करत जावं. आणि या पद्धतीने झाली आपली आता फिश फ्राय पण झालं आणि फिश करी पण झाली. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का हे पण मला नक्की सांगा. आणि तुमच्या भागात पण या पद्धतीनेच भाजी बनवतात का मसाले काढून, की तुम्ही कशी करतात ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला पण आयडिया येईल आणखी का भाजी कशी बनवायची असते. आणि आणखी मी काय मसाले बनवून ठेवते, काय तयारी करून ठेवते ते पण तुमच्यासोबत पूर्ण व्हिडिओ शेअर करेन. पाहिल्याबद्दल तुम्ही धन्यवाद. फक्त मला रिस्पॉन्स द्या, मी पण तुम्हाला नक्की